सो गुड मॉर्निंग गाईज. तर फायनली आपण अलिबागच्या राईडसाठी निघालेले आहेत आणि पूर्ण ग्रुप भेटलेला आहे आता. तर हा बघा ग्रुप, सर्व गाड्या आता लाईन मध्ये लावलेल्या आहेत. तर आता पहिले आपलं काम आहे सगळ्यांना आपल्या ग्रुपचे रूल्स आणि रेग्युलेशन सांगायचे आणि प्रॉपर फॉलो करूनच आपल्याला पुढे निघायचं आहे. तर आपली जर्नी आता स्टार्ट होते. प्रॉपर आपल्याला लाईनिंग मध्ये जायचं, कोणाला एकमेकांना ओव्हरटेक करून पुढे जायचं आणि असे प्रकार करायचे ना. सगळ्यांना आपल्याला सेफ घेऊन जायचं, सेफ घेऊन जायचं. प्रवीण क्या बोलेगा? राइड करे सोलो नहीं है तो अपने को ग्रुप में आगे पीछे डिस्कशन में बिना काम का ओवरटेक करके जाना नहीं. कोई हमें वीडियो निकालने जा रहा है उसके पीछे पीछे भागना नहीं. वाव, कसला भारी क्लायमेट झालेला आहे. तर तुमचा पूर्ण ग्रुप मिळून एक फोटो काढू. तुम्ही हेल्मेट बिल्मेट खूप छान एकदम केलेलं आहे. सेटअप या इकडं खूप छान सगळ्यांनी एकदम छान गेटअप या पूर्ण घेऊन बोल. हेल्मेट वगैरे घालू त्याचं. हा हेल्मेट घ्या, एक हेल्मेट घालून करू आणि एक हेल्मेट काढून करू है ना. खूप भारी एकदम भारी एकदम मला खूप आवडलं. बघा ना एकदम कॅमेरे बिमेरे तर गाईज हे आहेत आपले मुंबई पोलीस. किती सपोर्टिव्ह आहेत तुम्ही बघू शकतात. आणि साहेबांसोबत फोटो काढल्यानंतर निघाले आम्ही पुढच्या जर्नीला. तर हे आहेत आमचे सर्व रायडर्स. तर गाईज आता फायनली आपण पनवेल क्रॉस केलेला आहे आणि पनवेल क्रॉस करून आता आपण ब्रेकफास्टसाठी थांबलेले आहे. सर्वांना खूप जास्त भूक लागलेली आहे. खूप कमी वेळामध्ये आम्ही हा अंतर कव्हर केलेला आहे. म्हणजे ट्रॅफिक वगैरे पण होती तरी पण रायडर्स खूप चांगले मिळालेले आहेत. की असं नाही की एकासाठी थांबायला लागते किंवा कोण मागे पडतो असं काही नाहीये. खूप छान वाटलं. तर आता आपण अलिबागला जाऊ. आपला तो प्लॅन आहे तो परफेक्ट झाला पाहिजे, हेच पाहिजे. बघूया. असा क्लायमेट म्हणजे पूर्ण सुख. अलिबाग इकडच्या कोरलाई फोर्ट वर आता आले होते आम्ही. तर खूप जास्त ऊन आहे म्हणून आम्ही वरती जाऊन आले, पण पटापट जाऊन पटापट उतरले कारण ना खूप जास्त ऊन आहे आणि मोबाईल हीट होत होता म्हणून व्हिडिओ काढायला काही जमलं नाही. पण इकडचे एक एक दृश्य इतके सुंदर आहेत ना. तर म्हणजे समुद्र आणि किल्ला, डोंगरावरचा किल्ला हे बघा. हे दृश्य ना फक्त आपल्याला कोकणात बघायला मिळतात आणि अशा ठिकाणी बघायला मिळतात. तर आपल्या इकडे तर असं काही भेटतच नाही बघायला. आपल्या इकडे पण समुद्राच्या बाजूला किल्ले आहेत पण डोंगर नाही आहेत. आणि आता इकडे थोडं शांत वाटत आहे. मस्त गार्डन केलेलं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. हे बघा गार्डन. आणि इकडे समोर खूप छान असं दृश्य आहे. तर आता इकडे बसणार, थोडं शांती घेणार आणि म्हणजे हा व्ह्यू एन्जॉय करणार. तर मला ह्याच्यावर ना म्हणजे व्लॉगवरून आलेले मेसेज की तू इतका का फिरतोस. तर त्या फिरण्यामागचं रिझन असं आहे की वेगवेगळे ठिकाण मी जेव्हा एक्सप्लोअर करतो ना तर मला खूप काही शिकायला मिळतं, नवीन नवीन आणि वेगळे माणसं मिळतात. तर त्याच्यातून मला अनुभव पण तसे वेगवेगळे मिळतात. आता हा व्ह्यू आपण एन्जॉय करूया आणि ह्याच्यानंतर आपल्याला आपला विला बुक केला. आता आपण तिकडे जाऊया. तर खरंच गाईज हे निसर्ग इतकं सुंदर बनलाय ना. हे बघा एकदा, बघा ना यार, किती भारी वाटते. म्हणजे डोंगर खाली उतरलाय त्याच्यावरच पाणी लागलंय लगेच. म्हणजे खरंच मी इतका खुश होतो ना हे बघूनच की काय सांगू तुम्हाला. समजत नाही मला की निसर्ग इतकं सुंदर कसं काय आहे. आता ऑफरोडिंग करून आले आम्ही आणि आपल्या विलावर चाललेले आहेत. तर ॲक्च्युली आहे ना ॲडव्हेंचर बाईक असल्याचा हा एक खूप मोठा फायदा आहे. काहीही करू शकतो. आणि आता आम्ही फायनली आमच्या विलावर पोहोचलेलो आहे. आणि आधी बाईक पार्क करून घेऊया. आता बोललेलं तसे विलावर पोहोचलेले आहेत. म्हणजे जो आमचा रिसॉर्ट आहे तिकडे पोहोचलेले आहेत. सगळ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि हा आहे आपला रिसॉर्ट. तर सगळे आंघोळीला उतरल्यात. आमच्या अगोदर आलेले तिकडे कारण आम्ही तिकडे व्हिडिओ बनवत होते आणि बाकीचे सगळे पोहोचलेले आहेत. तर हे बघू शकतात. इकडे व्लॉगिंग चालू आहे. तर आता मजा करूयात. पहिले खूप गरम झाला तर पहिले पाण्यात उडी मारतो. आणि आता आमच्या रायडर्सच्या एक एक उड्या बघा तुम्ही. फक्त पूर्ण सगळे वेडे आणि वाकडे उड्या मारतात. ह्या अशा उड्या कधी तुम्ही बघितल्यात का तर हे कमेंट करा. आणि सर्व मुलं आहेत, इतकी मजा केली आहे आणि रील्स पण इतक्या काढलेल्या आहेत ना की त्या दिसतीलच तुम्हाला आपल्या आयडीवर. मी आता पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये डॉल्फिन दिसलेले दाखवतो. तडफडते डॉल्फिन बाहेर निघालाय पाण्याच्या. आमच्या डॉल्फिनला पकडून बाहेर नेली. आणि आता चाललेत आम्ही काशीद बीचला. सगळे आमचे रायडर्स पुढे आहेत. रस्त्याचं खूप काम चालू आहे इकडे. तर जे कोणी अलिबागला व्हिजिट करणार आहेत तर थोडा तो विचार करू नये की रस्त्याचं काम चालू आहे तर ट्रॅफिक तुम्हाला ऑब्व्हियसली मिळणारच आहे. आणि निसर्ग बघा, आजूबाजूनी झाडं, पुढे समोर इतका मस्त धूर. मी नक्की गाडी कुठे चालवते मला हेच नाही समजत आहे कारण असला निसर्ग वाव
खूप छान वाटत आहे. कोकणाची एक फील देत आहे आणि समोरच बघू शकतात व्ह्यू काय भारी आहे. आणि ह्या राईडला आमचे रायडर्स खूप खुश होते कारण इतकं छान रस्ते भेटत आहेत आणि इतकं म्हणजे व्ह्यू मस्त भेटत आहे आजूबाजूनी. तर गाडी चालवायला पण खूप जास्त मजा येत आहे. थोडी ट्रॅफिक रस्त्याच्या कामामुळे मिळाली. आता फायनली पोचलेले आहेत काशीद बीच. सो गाईज आता आपण आलेले आहेत अलिबागच्या काशीद बीचला. इव्हिनिंग आहे, सनसेट आहे, एकदम भारी फील होत आहे. बघू शकतात हा आहे काशीद बीच. जर कधी अलिबागला आले ना तर ह्या बीचला मस्ट विजिट करा. आणि हा आपला फिरस्ती ग्रुप आहे. तर जसे आम्ही रिसॉर्टवरून निघाले ना तसे इकडे आलेले आहेत. आणि बीच बघा तुम्ही किती क्लीन आहे बघू शकता. तर इतका बीच क्लीन आहे ना की इकडे तुम्ही मस्त तुम्हाला छान वाटेल. आणि मेन गोष्ट आहे ना तुम्हाला सांगायचं राहिलं की खूप घामाघूम झालेले होते आज, दिवसभर ऊन वगैरे होतं आणि फॉर्ट पण चढून आलेले. तर त्याच्यानंतर रिसॉर्टला जे स्विमिंग पूलमध्ये मजा आली ना खूप मस्त त्याच्या येणारच आहे. आणि पूर्ण रिलॅक्स फील झालं, रिलॅक्स. कारण घामानंतर एकदम पाण्यामध्ये ना समजू शकतात तुम्ही. तर आता बीचवर जरा फोटोशूट करतात. तर आता मी तुम्हाला आमच्या फिरस्ती ग्रुपला भेटवतोय. आपला हा ग्रुप आज आपल्यासोबत अलिबाग राईडसाठी जॉईन झालेला आहे. तर प्रत्येकाचा आपण एक्सपिरियन्स विचारू आजच्या दिवसाचा. आणि सर्व मजा मस्ती केल्यानंतर आम्ही रिटर्नसाठी आता निघालेले आहेत. आणि आमचा ग्रुप बघा पूर्ण लाईनअपमध्ये चाललेला आहे. तर कसा वाटतो हे कमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू.